देशभरातील ॲप आधारित टॅक्सी सेवेतील ओला उबर कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी केंद्रीय सहकार विभागाच्या पुढाकाराने देशात प्रथमच सहकारी तत्वावर भारत टॅक्सी सुरू करण्याची तयारी सुरू झाली। त्यासाठी बहुराज्य सहकारी टॅक्सी सेवा संस्थेची स्थापना करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात ही सेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय सहकार विकास निगम मधील सूत्रांनी दिली। गेल्या महिन्यात केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार धोरणाची घोषणा करताना सहकार मंत्री अमित शाह यांनी डिसेंबर पूर्वी देशात सहकारी तत्वावर ॲप आधारित टॅक्सी सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती। त्यानुसार भारत टॅक्सी ही ॲप्स आधारित खरतर टॅक्सी सेवा सुरू केली जाणार आहे। सहकार विभागाच्या पुढाकाराने ही योजना आखली जाते। यासाठी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ, भारतीय कृषी फर्टिलायझर सह लिमिटेड, गुजरात सहकारी दुग्ध विकास संस्था अशा 8 सहकारी संस्थांच्या सहभागातून बहुराज्य सहकारी टॅक्सी संस्थेची नोंदणी करण्यात आली आहे। त्यासाठी 300 कोटींचे भांडवल उभारण्यात आले। भारतीय कृषक सहकारी संस्था, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ आणि राष्ट्रीय सहकार निर्यात लिमिटेड याही संस्था सहकारी टॅक्सी संस्थेच्या भागधारक असून यात सरकारचा थेट सहभाग नसेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।